श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते सद्गुरु देवदत्तात्रेयाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. श्री देवनाथ लीला लहरी ग्रंथ 33 तरंगी विहरी. अवधरिले भक्तगणी प्रेम भरी भवसागरी तारी श्री गुरु. चरित्रावलोकनी जीवकासा विस नित्य जीवनातल्या स्मरणाराहणीस. मायावशता आठवे हो पश्चात्तापास अविचारासह अविवेकी बद्धता. नुरले स्मरण इष्टानिष्टाचे हिताहिताचे वा कर्माचे. वर्तन विवेक शून्य भयाचे कार्यदेहाभिमानाचे केवळ. वाटे पुन्हा घडावे चरित्र स्मरण गुरुभक्तीचे ते पुरश्चरण. करिता पत्रयाचे निवारण दृष्टीसी नेत्रांजन भावे. अहंकाराचे सरावे पिसेपण संसाराचे कळावे नश्वरपण. ध्यासाचे ते विषय स्फुरण भवबंधन कारणे नुरावी. जीवनातला कळावा अभ्युदय तैसाची पावावा भावविजय. दृढ श्रद्धा निष्ठा असावी निर्भय आठवावे गुरुपाय निरंतर. म्हणोनी चरित्राची संक्षिप्त स्मरणिका तीच जाणावी अवतरणिका. 33 तरंगाची स्मृती भाविका अनेकी एकाचे ध्यानते. शुभवंदनते प्रथम तरंगासी जेथ असे मंगलाचरणासी. नमन लेखकुचा कुळगोत्रासी माता पिता गुरुसी नमनते. द्वितीय तरंगात हनुमंता पाचारण श्री विष्णूंचे जाहले आज्ञापन. त्यापरी देवनाथ रूपे हनुमंतावरण धर्म सनातन रक्षाया. तैसेची देवबाचे व्रतबंधन खेळता शिकविले पंचयोग पंचीकरण. बाळपणातची कथिले अगाध ज्ञान समाधी सुख देऊन गडिया. तृतीय तरंगात बुडता रक्षी मित्रास कनोजी विप्रा दिले दर्शनास. तयाचे शिव देवबाचे स्तवनास्य देवबाचे विवाहास वर्णिले. चतुर्थ तरंगात देवरायाचे प्रपंच दर्शन अल्पवयात पत्नीचे निधन. गृहत्याग तैसे वारीचे हनुमंत दर्शन गुरुनाथ दर्शन उपदेशही. पंचम तरंगात प्रारंभ परंपरेचा कृपाशीर्वाद पीठा दत्तात्रेयाचा. पट्टाभिषेक तो एकनाथांचा गाथा चरित्राचा विश्वनाथा पावे तो. सहाव्या तरंगात परंपरेतील मुरारनाथापासून चरित्रे पुढील. रंगनाथांच्या पट्टाभिषेकातील शिरकमलदान गुरुदक्षिणे. तैसे गोपाळनाथांचे पीठारोहण शुष्क काष्टाचे गुरुकृपे अंकुरण. गोविंदनाथांचे विवाहादी जीवन परीक्षा भिन्न भिन्न त्या नाथांच्या. सातव्या तरंगी आनंदी कृपेने देवरायाचे उन्मनी अंती सावध होणे. हर्ष आनंदी तैसे गोविंदनाथ दर्शने अभिषेकी कार्यसिद्धी होणे देवनाथा. आठव्यात देशमुखा मूर्तिजापुरी वरदानी वाढविली वंशवल्लरी. देऊळ गावात चोरीने तस्करा उद्धरी गुरुशिष्य फेरी पर्यटनाची. तैसाच संगे आणिला श्रीहरी माहूर गमन दयाळ व्रतबंधानंतरी. कीर्तनी दत्त रेणुका दर्शन करी हरिनाम गजरी गडगर्जला. नवम तरंगात दयाळाचे तपस्साधन सांप्रदायिक रीतीचे मार्गदर्शन. त्रिपुटीसी पट्टाभिषेक होऊन दयाळनाथ म्हणून मिरवला. तैसीस दयाळाची आदर्श दिनचर्या श्रीहरीचे विवाह कार्या. 10व्या तरंगी जाफराबादे जाऊनिया हिंदूवरील अन्याया निवारिले. तरंग 11व्यात आकोटीनाथागमन भिक्षा अवमाने मामलतदाराचे मरण. द्वार अक्षय बंद झाले सर्व जाऊन जिजीसून शरण मठात ये. 12व्या तरंगी गुरुशिष्याचे पर्यटन गोविंदासह पंढरीचा गमन. रामदासी वारकरी वादात विठ्ठल गमन नाथांच्या युक्तीने निरसन वादाचे. 13व्यात दयाळा पट्टाभिषेक झाला दयाळा सद्गुरु विरहन साहिला. म्हणून तयासी निजबोध केला पंचकोश कथिला सहजयोग. तरंग 14व्यात नाथत्रय वेगवेगळेपणी
फिरती परंपरेस्तव गुरुवाज्ञेने रामराव काळीने नाथांची रक्कम घेऊनी न केली बांधणी मठाची. मत्सरी विठ्ठल बकदेव बकला कीर्तनी काळीने हा इमामवाडा केला धन गिळुनी. तयासी दंडिले शापदेवोनी स्वयेची बांधणी अपुरी पूर्ण केली. उश्यापुनी बकदेवा मठ सेवे घेतले पुढे नाथ गुर्जर प्रांती गेले. उपाशी याचक भिक्षे करी तृप्त केले अक्षय मोदका दिधले गजानने. 15व्या तरंगी नाथ चरित्राचा उद्गाता त्या गोपाळ सख्याची गाथा. उज्जैनीसी बालमुकुंद जन्माची कथा पंढरीनाथा त्याचे समर्पण. 16व्यात देवदयाळांनी अमरावतीला केले 10,000 किमती कीर्तनाला. गोविंदनाथा कुशाबाने जाच केला विश्वासघात्याल्या त्या दांडिले. सद्गुरूच्या सोयीने बऱ्हाणपुराला सुव्यवस्थित मठ उभारीला. गुरु गोविंद तेथे सुखी सुखावला गेले निजधामाला तेथेची. 17व्या तरंगात पुण्यात येती नाथ कीर्ती ऐकून येती पेशवे दर्शनार्थ. राजपूजेत सन्मान पालकी पदस्थ 60,000 अर्पित चहागिरी. जगुगणू 2 सेवक लक्ष्मी घोडी सर्व स्वीकारिती नाथ आवडी. परी चहागिरी झोळीच्या महतीसी वावडी म्हणून रोकडी परत दे. परदेशिया हिंदी निजामासाठी उर्दू भाषा रंगवी अवघ्यासी भावावेशा. दयाळाद्वारे निजामा दे उपदेशा दयाळाचे धान्य वस्त्र पैशा वाटिले. दयाळाची कठोर परीक्षा वारंवार परी दयाळासाठी ओढही अनिवार. प्रेमस्मरण होता त्याचे क्षणभर विरहाची दुर्वार व्यथा हो. 18व्यात अस्पृश्याचा करिता उद्धार प्रायश्चित्ता नाथ होती तयार. शरण येती विप्रादिक मान्यवर हनुमत कृपे तदहंकार संपला. पाबळीसी शास्त्री बुवाचा वृथाभिमान उतरला निज भक्ता कारण. दयाळाचे द्वितीय कुटुंब ग्रहण गांभीर्यावान खेडे मिलनते. 19व्या तरंगात कीर्तनी गावली गृही झाल्या काव्याकारणी. हरशास्त्री काव्य आक्षेपिता अभिमानी गर्वा हरुनी शांत विलेख. तैसेच आष्टीच्या संमेलनात कारंजेकर विठ्ठलपंत प्रौढी मिरवित. तयाच्याही गर्वा हरिले उपहासित धुळवडी उद्धरीत गौरणीये. 20व्या तरंगी उद्धरती देवजी बुवा अनंत फंदीच्या केले पराभवा. वादता दयाळाचे कृष्ण जन्मोत्सवा पाखंडियाचे भावा मोडिले. 21व्या तरंगात गोपिका कार्यासाठी लाभली कन्या सेविका. बोधतीयेसी तिची कथा सात्विका व्यवहार नेटका मठसेवे. या परी मठनिवासियांचे जीवन सोबती ते होते कोण कोण. त्या सर्वांचे कौतुक वर्णन आली शिस्तपूर्ण व्यवस्था. 22व्यात दरोडेखोरांचा मठावर हल्ला होता जौगणू ते बहाद्र. रक्षिती प्राणपणी चोरा पळवून पावले देवत्व वरदान नाथांचे. 23व्या तरंगात दयाळाचे तैसेच छावणीतील शिष्यगणाचे. जाहले परीक्षण गुरुभक्तीचे दयाळा जनरीतीचे ज्ञान ते. यातची हो त्र्यंबक बाबाचा नाथांसी निशब्द संवाद धर्मकार्यासी. बोध त्या संवादाचा शिष्यगणासी नाथ सविस्तरेसी सांगती. 24व्या तरंगी नागपुरात नाथा येणे घडले अगत्य. कोणी आत्माराम कीर्तन करता गृहस्थ तोतया तो देवनाथ म्हणून राहे. ते देवनाथांचे खोटे सोंग कीर्तनी उघडे पाडिले ढोंग. रघुजीसी कथुनी गोपिकेचा प्रसंग केला मानभंग कीर्तनी. 25व्या तरंगात अवघे गर्वहरण सुभेदारा दिले देवदर्शन वचन. परीक्षेत झाला परी तो अनुत्तीर्ण अयाचितासी संभाषण बोधप्रद. विठ्ठलपंत कारंजेकराचा गर्व नाशिली कीर्तनी आत्मप्रौढी सर्व. दयाळा सवे केलेला उधळी कपटी डाव सद्गुरु सदा रामास्तव क्षमा करी. 26व्यात दामोदर गडवेची पत्नी तिजला दंडिले पाप प्रयत्नी. जीवनदान दिधले क्षमा करुनी कामासक्ती बोधुनी वारिली. हिंगणीत सुभेदाराचे सदनी दत्तात्रेयाचा नाथांसी संवाद ऐकुनी.
दयाळे कळविले ते दुःखद वृत्तजनी निजधाम गमनी नाथांचे. तेणे नागपुरी जनगर्दी जाहली, बोधे सकला नाथांनी समज दिली. शोक दुस्थिती सकलांची सावरिली, काशीसी पोहोचली गुरुस्वारी. 27व्या तरंगात मृत झालेला, कान्यकुब्ज पुत्र तो उठविला. कीर्तनातही जीवदान दिले बाळाला, केले प्रतिज्ञेला कीर्तन न करी. तेथची दौलतराव शिंदे नृपतीचे, आले निमंत्रण राम जन्मोत्सवाचे. नाथ नाकारिती पत्र निमंत्रणाचे, तैसे कळवी तयांचे प्रतीक. 28व्या तरंगात नृपती, स्वये गुरुचरणी विनविती. काशी विश्वेश्वर गंगे नाथ पूजिती, निरोप घेती काशीचा. 29व्यात उत्सव प्रसंगात, नाथ जन्म गुलाल उधळीत. तोच अग्नी भडकून अवघे भडकत, शेकडो जन पडत मृत्युमुखी. देवनाथ स्वये वाचविता जनासी, कवटाळीती अग्निज्वाळा तयासी. करीत अंतिम गुरुस्मरणासी, गेले वैकुंठ धामासी देवनाथ. मल्हारनाथा दृष्टांत हो काशिसी, जकुगणू प्रगटले गुरुवाज्ञेसी. त्यांनी पत्रे कळविले दयाळासी, जाता दे दर्शनासी दयाळा. 30व्या तरंगात शिंदे राणीसी, मल्हारी समजावित सप्रेमासी. जागा घेऊन बांधी समाधिस्थानासी, घटनास्थळासी पाहुनिया. पुढे दयाळनाथांची कारकीर्द, चालली ती प्रेमळ वरद. देवनाथांचा 10,000 कर्जबंध, तोडी एका भिक्षेत नागपुरी. नागपुरी डोके बुवांच्या मठातील कीर्तनी, देवनाथ माळ्याच्या रूपात येऊनी. फुलांचा मुकुट दयाळा चढवुनी, आशंका जनमनीची वारिती. पुढे प्रापंचिक कारणास्तवे, सपरिवार नाथ उमरेडासी राहे. तेथे दावित नाना लाघवे, कन्या विवाहही वैभवे केला. पुढे दयाळनाथ निगती पर्यटनासी, येती निजामाचे हैदरपुरीसी. तेथेची होई वैकुंठ गमनासी, पीठकार्य जय कृष्णासी अर्पुनी. 31व्या तरंगात हैदराबादेत, दयाळाची उत्तरक्रिया होत. जय कृष्णनाथ करीती विधिवत, विश्वनाथ भटासवे. जय कृष्ण प्रमुख होती गुरुवाज्ञेनी, निजामासह दिवाण करी विनवणी. स्वीकारावी जहागीर पीठाकारणी, परतवे जय कृष्ण परंपरे परी. त्या कारणे गुरुमातेसह अवघे ज्येष्ठ, जय कृष्ण विरोधी झाले बुद्धिभ्रष्ट. त्यामुळे विलंबत जय कृष्णाचा योगपट्ट, दयाळ तो करवित पवनीसी. बायजेच्या सोबतीने प्रबळ, जय कृष्णाची कारकीर्द झाली सबळ. अनेक संकटातही राहिल्या सोज्वळ, जिजी गोपिका जवळ त्या. शके 1776 रामकृष्णा स्वाधीन करून पिठासी. जय कृष्ण संपविती इहयात्रेसी, शुद्ध दशमीसी भाद्रपदी. रामकृष्ण रूपी देवनाथ जन्मले, पूर्वजन्म उर्वरित कार्य पूर्ण केले. काही काळ शिरस गावी राहिले, वर्ण लाविले कार्यासी. 32व्या तरंगाच्या प्रारंभात, रामकृष्णनाथांचे उत्तरार्धचरित. पुढती भालचंद्रनाथांचे चरित, लीलामय अगणित पाहिले. रामकृष्णाचे कार्य 1891 पूर्ण झाले कीर्तिवंत. 20 वर्षे भालचंद्रनाथ लीला अद्भुत, पंढरीत 1910 संपली. पहा 33व्या तरंगात, गादीवरी येती मारुतीनाथ. 1911 सालात पीठकार्य करीत 20 वर्षे. पीठारोहणापूर्वीचे अनुभव, मारुतीचे भालचंद्रनाथ सहवासाचे. मठस्थैर्याचे कार्यते संघर्षाचे, मारुतीनाथांचे जाहले. याच तरंगात सद्गुरु गोविंदनाथांचे चरित्र बालपणापासूनचे. तैसेच मठकार्य लोकसंग्रहाचे, व्याधी निवारणाचे विघ्नहर. या ग्रंथाच्या शेवटच्या चरणी गोविंदनाथांचा कार्यकाल संपुनी 1960च्या फाल्गुनी नवमीसी ते वैकुंठगमनी जाती. पुढती दिवाण कुलोत्पन्न मनोहर, लाभला नाथकृपा दृष्टीची पाखर. गुरुभक्तीची वाढे ओढ निरंतर, जीवन हो शास्त्रधार गुरुकृपे. श्री गोविंदनाथांचे परलोक गमन, होता नाथांच्या आज्ञे कारण.
मनोहरा मायबाईचे आले पाचारण, पीठलोकोपकारण सांभाळावे. 1960च्या वैशाखात मनोहर झाला पट्टाभिषिक्त. तेव्हापासून गुरुकृपे आजमितीपर्यंत मनोहरनाथ नाथपीठ सांभाळी. ऐसी ही दिव्यनाथ परंपरा, सिद्धिदायी सर्व कृपावरा. महापुरुषपीठ धुरंधरा, स्तविले चरित्रा गाऊनी. अद्यापही अनेका येती अनुभव, गुरुकृपेचे ते नित अभिनव. अवतरणिका त्या चरित्राचा सारांश भाव, पुनस्मरण ते सद्भाव पूर्ण. हा ग्रंथ असावा नित्यगृहात, कार्यसिद्धीचे निधान साक्षात. नाना सुंदर प्रसंग केले प्रस्तुत, स्मरण पठण सतत करावे. त्यावरी अवघ्यांचा तो प्रश्न असे, पारायण ते करणे कसे. पारायणाचे व्रतनियमचे, सांगती तैसे सद्गुरु. हे परंपरा चरित्र कामधेनू परी, अथवा चिंतामणी जाणा संसारी. तरी नेमे रोज पाचोव्या तरी, वाचाव्या वैखरी भक्तीने. पारायण ते एक दिवसाचे असता, पूर्ण ग्रंथ वाचावा अखंडता. 3 दिवसाचे व्रत ठरविता, 11 तरंग तदा रोज ते. 5 दिवसाचे जरी पारायण, 7 ते 4 दिन 6 वाचावे एक दिन. 7 दिवसाचे असता पठण, 6 दिवस 5 पूर्ण हो चाराने. 11 दिवस पठता नाथ नवरात्री, पारायणी 3 तरंग साचारी. सकलाभीष्टदायी पारायण परी, वर्षी एक तरी करावे. शक्यतो एक भुक्तपणी वाचावे चरित्र, अमृतापरी हो वाणी पवित्र. निर्मळ होई शील चारित्र्य, समाधान इह परत्र लाभते. सप्ताहात व्रतबद्ध असावे, बाहेरची तैसे परान्न वर्जावे. सुस्नात शुचिर्भूत राहणी सद्भावे, दिनशुद्धी पहावे प्रारंभा. सप्ताहात अशुद्धपणी टाळावे ग्रंथस्पर्शासी, जाणावे शब्दरूप गुरुतयासी. ग्रंथा ठेवावे देव्हाऱ्यापाशी, स्पर्शू नये अस्पर्शी महिलांनी. वाचाळपणी नसावे भाषण, बसावयाचे असो एकची स्थान. देव विप्रमाता पिता सद्गुरु नमन, दिशा पूर्वोत्तर पाहून बैसावे. धूपदीप लागून आजूबाजूला, करावे ग्रंथाचे पूजनाला. वाहून गंधाक्षत पुष्पाला, आरंभ वाचनाला करावा. पारायण शनिवारी वा कमी दिवसाचे, असता मध्यांतर द्यावे अल्पोपहाराचे. या परी होता पारायण नेमाचे, अर्पावी सफळ दक्षिणा ग्रंथाचे पुढे. या परी करिता चरित्र पठण, होई विविध व्याधींचे निवारण. बाधा रोगराई दूर होऊन, गुरुदर्शन हो सुखदायी. अभय वरदायी नाथ कृपाबळे, ज्ञानी होतील अज्ञानी साधे भोळे. नाथा सर्वज्ञा काय नकळे, न मागता मिळे सुखसार. कोरडा परमार्थी तो दांभिक, तोही होईल भक्तभाविक. अवघी दुर्बुद्धी जी नास्तिक, होईल आस्तिक प्रेममय. नाथ चरित्र ते अतिगहन, करी निशेष ते मीपण. दूर होऊन निंदा द्वेषापासून, प्रेमभावे पूर्ण सुख पावे. हरिभजनी ती जडेल प्रीती, समबुद्धी पावेल प्रपंच परमार्थी. सन्मार्गी लागतील भ्रष्टमती, तरतील अंती भवसिंधू. ग्रंथवाचनी हो वाणी शुद्ध, पारायणी हो आचरण शुद्ध. चिंतनी गुरुभक्ती श्रद्धा सुसंबद्ध, होई प्रेम समृद्ध जीवन ते. करिता प्रार्थना श्री गुरुचरणा, निस्संदेहता येई वर्तना. विघ्न संकटे भवभय निवारणा, सुखशांती वरदाना सद्गुरुचे. अखंड आवडेल संत सहवास, गुरुनामी जडेल भक्तिप्रेमास. सकल साधक मुमुक्षुबद्धास, करील उद्धारास पठण हे. ग्रंथाचा लेखकू मनोहरनाथ, करता प्रेरता वदविता नाथ. स्वये सद्गुरु गोविंदनाथ, रचिता परमार्थ भरोनी. कार्तिक शुद्ध प्रतिपदेसी, शके 1919, 1 ऑक्टोबर 1997 ग्रंथ पूर्ण झाला. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुखस्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्र पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री, अवतरणिका गोडही. इति श्री मनोहरनाथ विरचितायां
श्रीदेवनाथ लीला लहरयाम् अवतरणिका तरंगः श्रीगुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.